नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका नवीन रिक्रुटमेंट नोटिफिकेशन विषयी माहिती घेऊया. ही जी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आहे ती महाट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित ह्याच्यामध्ये जी नवीन भरती आलेली आहे त्याच्याविषयी आहे. ही जी भरती आहे ही भरती निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा ह्या पोस्टसाठी ही भरती केली जाणार आहे. तर ह्या भरतीविषयी आपण आज थोडीशी डिटेलमध्ये माहिती करून घेऊया. तर ज्यावेळेस आपण ही नोटिफिकेशन बघतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल ही जी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आहे तर त्याच्यामध्ये ज्या जागा आहेत ह्या टोटल जागा ज्या आहेत ह्या टोटल 260 जागा आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या जागा त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. अजून थोडंसं आपण डिटेलमध्ये खाली बघून घेऊया की ह्या नोटिफिकेशन बद्दल काय काय माहिती त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. तर अजून आपण जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला असे दिसून येईल की जी वेतन श्रेणी आहे त्याची तर ती वेतन श्रेणी त्यांनी ह्याच्यामध्ये इथं दिलेली आहे. इनिशियल वेतन श्रेणी निम्नस्तरीय लिपिक लेखाची जी वेतन श्रेणी त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. ह्यासाठी तो शैक्षणिक अर्हता जी आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता याच्यासाठी काय लागेल किंवा अनुभव काय लागेल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आहे ही फक्त वाणिज्य शाखेची पदवी ज्या लोकांकडे आहे म्हणजे थोडक्यात बीकॉम झालेली जी लोक आहेत त्यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आहे. आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांकडे MSITचं सर्टिफिकेट असेल असेच मुलं काय करू शकतील तर ह्या एक्झामिनेशनसाठी अप्लाय करू शकते. अनुभवाची याच्यामध्ये कोणतीही अट त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी पात्रता आहे ही पात्रता त्यांची जी आहे तर 3/4/2025 पर्यंत ही पात्रता असेल. म्हणजे जे मुलं 3/4/2025 पर्यंत बीकॉम झालेले आहेत अशाच लोकांसाठी ही संधी त्याच्यामध्ये असणार आहे. तर आपण अजून खाली जर बघितलं ह्याच्यामध्ये त्यांनी वयाची अट त्यांनी दिलेली आहे. ह्या पोस्टसाठी कोणती मुलं अप्लाय करू शकतात तर ज्यांचं किमान वय हे 18 वर्ष आहे आणि जास्तीत जास्त वय 38 वर्ष आहे तर असे लोक काय करू शकतात ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. ॲज पर कॅटेगरी जर SC ST असतील तर त्यांच्यासाठी 5 वर्षाची शिथिलता अटीमध्ये त्यांनी वयाच्या अटीमध्ये त्यांनी दिलेली आहे आणि 3 वर्षाची शिथिलता त्यांनी OBC किंवा माजी सैनिकांसाठी काय केलेली आहे तर त्यांनी 3 वर्षांची त्यांनी शिथिलता त्यांनी दिलेली आहे. दिव्यांग उमेदवारांकरता हीच वयाची जी अट आहे ती 45 वर्ष आहे. आणि सपोज महापारेषण मध्येच काही लोक काम करत असतील तर त्यांच्यासाठी ही जी अट आहे ती 57 वर्षाची त्यांनी दिलेली आहे. चला तर आपण एक काम करूया की पुढच्या याच्यामध्ये त्यांनी अट काय दिली आहे ते बघूया. त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये जी निवड पद्धती आहे ठीक आहे म्हणजे परीक्षेचा पॅटर्न कसा कारण की ही जी रिक्रुटमेंट आहे ही रिक्रुटमेंट ऑनलाईन एक्झामिनेशन थ्रू केली जाणार आहे. तर ही जी रिक्रुटमेंट आहे ही रिक्रुटमेंटची परीक्षा पद्धती कशी आहे तर ती आता आपण बघूया. ही जी रिक्रुटमेंट आहे ही रिक्रुटमेंट वस्तुनिष्ठ स्वरूप म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स ह्याला जातील. ओके. एक क्वेश्चन MCQ टाईप मध्ये ही परीक्षा असेल. त्यासाठी जे सब्जेक्ट्स आहेत ते काय काय असेल ते बघूया. फर्स्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कॉमर्स वाल्यांसाठी ही रिक्रुटमेंट असल्यामुळं त्यासाठी जो पहिला जो प्रोफेशनल नॉलेज आहे रिलेटेड विथ युअर अकाउंट्स तर तो किती मार्काचा असणार आहे तर टोटल 110 मार्काचा असणार आहे. त्याच्यासाठी क्वेश्चन्स किती असणार आहेत तर 50 क्वेश्चन त्यासाठी दिलेले जाणार आहेत. बाकी सेकंड पार्ट मध्ये आपण जर बघितलं तर रिझनिंग 40 क्वेश्चन्स 20 मार्काला आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे गणित 20 क्वेश्चन 10 मार्काला आहेत आणि मराठी भाषा 20 क्वेश्चन 10 मार्काला आहेत. थोडक्यात ह्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज ह्याच्यामध्ये नाही. असा एकत्रितपणे ह्या परीक्षेचा कालावधी किती आहे तर 120 मिनिटाचा आहे. टोटल ही जी परीक्षा आहे तुमची तर ही 150 मार्काची परीक्षा आहे. 130 क्वेश्चन त्याला असणार आहे. आणि अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या परीक्षेला काय असणार आहे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. हे निगेटिव्ह मार्किंग किती आहे तर 0.25 निगेटिव्ह मार्किंग ह्याला असणार आहे. चला आपण आता पुढे अजून जाऊया. पुढे ह्याच्यामध्ये काय माहिती त्यांनी दिलेली आहे ते बघूया. त्याच्यामध्ये ओके पुढे माहिती त्यांनी पुढे बघूया. परीक्षा केंद्र म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळेस ही तुमची परीक्षा डिक्लेअर होईल डिक्लेअर झाल्यानंतर तुमची परीक्षा केंद्र कुठे असतील तर परीक्षा केंद्र हे अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर ह्या जिल्ह्यांच्या ठिकाणी तुमची काय असणार आहे तर परीक्षा केंद्र असणार आहे. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताल त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जवळचं परीक्षा केंद्र तुम्ही त्याच्यामध्ये निवडू शकता. चला तर आपण आता पुढे बघूया. याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण बघूया परीक्षा शुल्क किती असणार आहे. ठीक आहे. तर परीक्षा शुल्क त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. खुल्या प्रवर्गातील जर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर त्यासाठी 600 रुपये फीज आहे आणि अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी हीच फीस त्यांनी 300 रुपये त्याच्यामध्ये
ठेवलेली आहे. ओके, जे दिव्यांग असतील किंवा जे अपंग असतील त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फीज ह्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेली नाही. अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अजून ऍप्लिकेशन्स बद्दल म्हणजे ऍप्लिकेशन्स लिंक कोणती असणार आहे, काय असते त्याबद्दल अजून कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. लवकरच ही माहिती महापारेषणच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली जाईल. चला आता अजून पुढे बघूया आपण ह्याच्यामध्ये काय माहिती त्यांनी दिलेली आहे. ओके, अंदाजे डेट्स त्यांनी ऍक्च्युली परीक्षेचे दिलेले आहेत. फॉर्म्स भरायला अजून चालू झालेले नाही. परंतु जर आपण बघितलं तर भरती प्रक्रियेचा कार्यक्रम जो आहे तो साधारणपणे मे ते जून 2025 ह्या कालावधीमध्ये असल्यामुळं लवकरच आपण अशी अपेक्षा करूया की ह्याची फॉर्मची लिंक सुद्धा येऊन जाईल. लवकरच तुमच्यासाठी ती फॉर्मची लिंक्स महापारेषणच्या वेबसाईटवरती ते देतील. परंतु लक्षात ठेवा, जो परीक्षेचा कालावधी आहे तो कधीपासून असणार आहे तर मे ते जून 2025 ह्या कालावधीमध्ये असणार आहे. ठीक आहे. अजून एक महत्वाचं म्हणजे ही परीक्षा महापारेषण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कंपनी घेत असल्यामुळं, सरकारी कंपनी घेत असल्यामुळं त्याच्यासाठी मराठी विषय याचे ज्ञान असणे कंपल्सरी आहे. स्पेसिफिक त्यांनी ह्या नोटिफिकेशन मध्ये दिलेले आहे, उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असल्यास खालील प्रमाणे कागदपत्र ही त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे जे 10वीचं जे सर्टिफिकेट आहे ते 10वी किंवा त्यावरील म्हणजे 12वी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तुमचा मराठी विषय असणं गरजेचं आहे. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थांनी प्राध्यापकांनी उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येत असल्याबद्दलचे प्रमाणपत्र व त्यावर सदर विद्यापीठ संस्थेच्या प्राचार्याप्रती स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र हे तुम्हाला ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला तिथं द्यावं लागणार आहे. चला तर इथं ही नोटिफिकेशन संपत आहे. जर आपण खाली अजून बघितलं त्याच्यामध्ये प्रत्येक शेवट जर बघितलं आपण ह्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे प्रत्येक परिमंडळाच्या अंडर किती वेकन्सीज आहेत हे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही जिथून बिलॉंग करता तिथल्या परिमंडळामध्ये किती जागा आहेत, काय जागा त्याच्या बघून तुम्ही त्याप्रमाणे ऍप्लिकेशन्स करायचे आहेत. ओके, ह्या रिक्रुटमेंट नोटिफिकेशन बद्दल तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, किंवा ज्यावेळेस फॉर्मची आपले जे इंस्टाग्राम चॅनल आहे उन्नती एज्युकेशन म्हणून त्याच्यावरती मी माहिती प्रसिद्ध करेल, किंवा आपलं जे युट्यूबचं जे चॅनल आहे उन्नती एज्युकेशन म्हणून त्याच्यावरती इथून पुढची माहिती त्याच्यावरती पब्लिश केली जाईल. अदरवाईज ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताल त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मला 8668837354 ह्या नंबरवरती कॉल करून तुम्ही ह्याच्याबद्दल आणखी माहिती तुम्ही घेऊ शकता. थँक्यू.